असं बोललो का मी? आता बोलतो. हा हा. नमस्कार. आम्ही आज भाऊच्या गावी आहोत. पळी तालुक्यातील जे लढाऊ बाण्याचं जे गाव आहे कवडगाव होडा, ज्यांनी की शेतकऱ्यांसाठी, युवकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी जे अग्रगण्य भूमिका ज्या असतात सामाजिक क्षेत्रातल्या, अशा कुठल्याही बाजू भाऊ नेहमी अग्रेसरपणे पुढे होऊन उचलतात. अशा या ठिकाणी भाऊच्या माध्यमातून त्यांच्याच गावातील एक उत्सुक शेतकरी आहेत बाबा यांना, भागवतरावजी गवळी, ज्यांना की आम्ही यांची मुलाखत घेतोय असं त्यांना सांगितलंही नाही आणि कळू दिलं नाही. उद्देश एवढाच, भोळे बाबडे आहेत, माळकरी आहेत, पण कुणीही यावं शेतकऱ्याला फसवून जावं ही मन नाही, ही परिस्थिती आहे. याचं एक तुम्हाला थोडंसं उदाहरण देतो मी. एक शेतकरी असतो, तो शेतकरी म्हशी सांभाळून त्याचं दूध तयार करून विकतो आणि ते दुधाचा एक लोण्याचा जो गोळा असतो एका बेकरीवाल्याला नेहमी देतो विकत त्याच्या ठरलेल्या भावात. तो गोळा घेऊन जातो, त्या गोळ्याच्या मोबदल्यामध्ये 1 किलो त्याला लोणी द्यायचं आणि 1 किलो त्या मोबदल्यात पाव आणायचे. असं त्यांचं नेहमी ठरलेलं असं त्यांचं वर्ष निघतं कडीला. यांनी द्यायचं 1 किलो म्हणून आणि त्यांनी द्यायचं 1 किलो म्हणून. दोघांकडे ही मापाचं तजबीज तशी नव्हती पक्की. एका ठिकाणी सहज बेकरीवाला त्या लोण्याचं वजन करतो आणि वजन केलं तर त्याचं वजन भरतं 900 ग्राम. मग तो बेकरीवाला म्हणतो प्रत्येक रोजी माझं 100 ग्राम यांनी वजन मारलं शेतकऱ्यानं, म्हणून तो शेतकऱ्याच्या विरोधामध्ये तक्रार देतो. मग ती तक्रार शेतकऱ्याला विचारण्यासाठी पुढे घेतात की बाबा तुझं जो लोणी आहे तो या बेकरीवाला रोज देऊन किलोभर म्हणून त्याला 900 ग्राम दिलंस, मग 100 ग्राम तू रोज मारलंस. मग शेतकरी म्हणतो, ते प्रामाणिक असतो असा बाबांसारखा माळकरी आणि वयस्कर बाबा म्हणतो मला काय माहिती, मी या बेकरीवाल्याकडून रोज पाव नेत होतो, ते पाव यांनी मला किलोभर म्हणून द्यायचे, मग तेच पाव मी एखाद्या पारड्यात ठेवायचं आणि त्याच पावाच्या बदल्यात त्यांना त्याच मापानं मी लोणी द्यायचं. म्हणजे झालं तात्पर्य असं की यांच्या बेकरीवाल्याकडून त्याला रोज 900 ग्राम पाव जायचे आणि त्याच पावाचं वजन इकाड्या पारड्यात हा लोणी म्हणून द्यायचा. म्हणजे खरं वास्तव असं आहे की शेतकऱ्यांनी यांना नाही फसवलं बेकरीवाल्याला, बेकरीवाला ह्यांना रोज फसवायचा. 1 किलो म्हणून 900 ग्राम द्यायचा आणि तो आपला भोळा बाबडा दादासारखा माळकरी शेतकरी त्यांचा आणलेला पाव एका पारड्यात ठेवायचा आणि स्वतःचं लोणी एका पारड्यात त्याच भावात त्यांना द्यायचं. आपण फसवणूक कोण करायचं? तो बेकरीवाला. आणि गुन्हा दाखल कोणी केला? बेकरीवाल्यानं. मग असं म्हणायचंय मला की हीच पद्धत होईली आहे. आपलाच ऊस कारखान्याला घालायचा आणि त्यांच्याच आशेवर आपण बसायचं का आज देईल, उद्या देईल, मग देईल. त्यांनी त्याच्यावर मुनाफा खायचा. म्हणजे मड्यावरील टाळू खाण्याची जी लोकप्रथा आहे समजा बोलण्याची, त्याप्रमाणे व्हायलं की आपलाच पैसा यांनी कुठंतरी 4-6 महिने दाबून ठेवायचा मोठ्या स्वरूपातला, तो कुठल्या तरी बँकेमध्ये ठेवायचा, त्याचं कुठेतरी मोठ्या प्रमाणात व्याज मुबलक घ्यायचं आणि तो व्याजाचा काहीतरी एक मलिदा त्यांनी वेगळा ठेवायचा आणि नंतर उशिरा द्यायचा. हा, आणि प्रामाणिकपणा जो आहे शेतकऱ्यांपाशी तो अजूनही गेलेला नाही. पिढ्याने पिढ्या हा शेतकरी प्रामाणिक, भोळा भाबडा, माळकरी, कष्टकरी ह्याच अवस्थेमध्ये आहे. शेतकऱ्याची प्रगती याच्यामुळेच ओळखलेली आहे की सरकार, सहकार, कुठलंच क्षेत्र शेतकऱ्यांना लुटायचं आणि वेठीस धरायचं हे सोडत नाही. सांगण्याचा तात्पर्य आणि विपर्यास एवढाच होता किंवा प्रामाणिकपणा, कष्ट ह्या नेहमी गोष्टी म्हणजे जन्मला तसं मरूस तर या शेतकऱ्यांच्या नशिबी आल्यात. त्या काय पिच्या सोडायला तयार नाहीत. पण तरीही शासन, प्रशासन यावर या शेतकऱ्याच्या गोष्टी, बाबी या प्रामुख्यानं घ्यायला अजून तयार नाही. म्हणून कुठेतरी शेतकऱ्याच्या बाबी शासनानं प्रामुख्यानं घेऊन भोळ्या बाबड्याची जी शेतकऱ्यांची लुटवणूक होती, जी लय होती, ती कुठेतरी थांबवावी म्हणून या ठिकाणी आम्ही या माध्यमातून, या व्हिडिओच्या माध्यमातून जनतेसमोर थोडंसं मांडलं. धन्यवाद. आपण पाहतात वावर न्यूज. धन्यवाद. करा बनाला.